रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आजपासून 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. उद्या पुतीन पंतप्रधान मोदींची भेट घेणार. भारत रशियामध्ये संरक्षण करारासह अनेक करार. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आणखीन एक मोठा निर्णय. आता केवळ 19 देशांना नाही तर आणखीन 30 देशांच्या लोकांना अमेरिकेत नो एंट्री. शीतल तेजवानीला आज कोर्टात हजर करणार. मुंडव्यातील जमीन घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्याने पुणे पोलिसांकडून अटकेची कारवाई. तर दिग्विजय पाटीलला अटक कधी याकडेच लक्ष. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी मागितला वेळ. जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक झाल्याने दिग्विजय पाटीलसह पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. अकोल्यातल्या हिवरखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात तर होत नाही ना. आमदार अमोल मिटकरी यांनी केला संशय व्यक्त. भीमा कोरेगाव प्रकरण गेल्या 5 वर्षापासून अटकेत असलेल्या हनीबाबूला जामीन मंजूर. हनीबाबूला मोठा दिलासा. शीतल तेजवानीच्या पार्टनरला अद्याप अटक का नाही? अजून किती दिवस मुदतवाढ खेळणार? अंबादास दानवे यांचा ट्विट करत सरकारला सवाल. ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2 प्रतिनिधी ठेवा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेला गती. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची शक्यता. संसदेच्या अधिवेशनाचा आजचा 4था दिवस. आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार. 4 ते 7 डिसेंबरला सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती. 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत भरतीचा तपशील जाहीर. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींना अटक. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. तर आतापर्यंत बनावट आयडी प्रकरणी 9 जण ताब्यात. मुंबई आणि परिसरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ. एकूण 19 रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट करण्यात आले बंद. देवनार परिसरातील 4 आरएमसी उद्योगांकडून नियमभंग. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई.